हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज ना मस्त नाश्त्याला असा ढोकळा बनवला होता. संडे होता म्हणून सगळे लेटच उठतात, लेट नाश्ता होतो. तर आज मस्त असा ढोकळा बनवला होता नाश्त्याला. हे बघू शकता आम्ही ना आता पाणीपुरी बनवली आहे. ती मी आता शिव खाती आहे. इथे पाणीपुरी बनवली आहे. इकडे चटणी बनवली आहे. इकडे माझी चिची काम करते आहे. इकडे कांदा आणि तर मग संडेला संध्याकाळी सगळ्यांची सुट्टी असते, मग आम्ही मस्त अशी पाणीपुरीची पार्टी केली होती. फक्त पुऱ्याच बाहेरून आणल्या होत्या, बाकी पाणी वगैरे, रगडा आणि चिंचेची चटणी सगळं मी घरीच बनवलं होतं. मग संध्याकाळी ना मस्त दिवाबत्ती वगैरे लावून घेतली, मस्त पाणीपुरी अशी एन्जॉय केली आम्ही. आणि खूप छान आणि टेस्टी झाली होती पाणीपुरी. खूप मस्त सगळ्यांनी असं एन्जॉय केलं, माझ्या तिघं मुलींनी, मिस्टरांनी आणि मीनी. त्या सगळ्यांना काही कॅमेरासमोर यायला आवडत नाही म्हणून मग त्यांना काही घेतलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली. आणि दुसऱ्या दिवशी होता श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार आणि नागपंचमी. तर इथे ना बघा, हे माझं नारळाचं झाड आहे. 1 वर्ष झालं आहे याला, इतका मोठा झाला आहे. मी कलश भरला होता ना, घट भरतो आपण, त्यालाच आला होता कोंब आणि मस्त झाड झालं. इथे बघा दुसरा आला आहे. तर हा छोटा आहे म्हणून ह्याला ठेवून घेतलं. आणि हा बघा किती मोठा, आणि बघा खाली किती अशी कोंब आणि आले होते त्याला. तर मग मी ह्याला पाठवून दिलं विरारला, का की आज नागपंचमी होती. आणि तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की नागपंचमीच्या दिवशी आम्ही विरारला जातो. तिथे ना आमचे गुरु पण येतात आणि मोठी अशी पिंड आहे. तर तिथे मस्त अशी पूजा वगैरे होती, खूप छान असं जत्रा वगैरे असते. त्याच्यानंतर ना मी थोडी तब्येत बिघडली होती म्हणून यावर्षी काही जाता नाही आलं. तर मग घरीच मी मस्त असं साबुदाणा खिचडी बनवली होती आणि आमटी बनवली होती, फराळ करून घेतला. आणि असा होता आजचा दिवस. चला मग बाय, आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.